नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 3 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, 6वी बिमस्टेक शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड। थायलंड येथे 6वी बिमस्टेक शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे। ही परिषद 3 ते 4 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे। यामध्ये पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार आहेत। 5वी शिखर परिषद मार्च 2022 मध्ये श्रीलंका कोलंबो येथे आयोजित करण्यात आली होती। येथे बिमस्टेकचा उल्लेख आला आहे, त्यामुळे आता आपण बिमस्टेकबद्दल जाणून घेऊयात। बिमस्टेकचा फुल फॉर्म आहे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन। बिमस्टेकची स्थापना 6 जून 1997ला झाली। याचे मुख्यालय आहे ढाका बांगलादेश येथे व एकूण सदस्य देश आहेत 7, ज्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे देश आहेत। बिमस्टेकचे सध्याचे अध्यक्षपद थायलंडकडे आहे। बिमस्टेकचे सध्याचे सरचिटणीस आहेत भारत, जे 2023 पासून आहेत। बिमस्टेकची पहिली शिखर परिषद 31 जुलै 2004ला बँकॉक, थायलंड येथे झाली होती आणि शेवटची शिखर परिषद 30 मार्च 2022ला श्रीलंका येथे झाली। पहिली बिमस्टेक व्यवसाय शिखर परिषद 2024 भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचा कोणता स्थापना दिन साजरा केला जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 90वा स्थापना दिवस। भारतीय रिझर्व्ह बँकेचा 2025 मध्ये 90वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे। RBI दरवर्षी 1 एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा करते। यावेळी ते आपला 90वा स्थापना दिवस साजरा करणार आहेत। RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती। आता इथे RBIचा उल्लेख आला आहे, त्यामुळे आपण RBI बद्दल जाणून घेऊयात। RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे। याची स्थापना 1 एप्रिल 1935ला RBI कायदा 1934 द्वारे हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार करण्यात आली। RBIने बँकांचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949ला केले। RBIची मालकी वित्त मंत्रालय भारत सरकारकडे आहे। RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा व याचे मुख्यालय आहेत मुंबई, महाराष्ट्र येथे। RBIचे पहिले गव्हर्नर सर ॲस्बॉर्न स्मिथ हे 1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937 या कालावधीसाठी होते व पहिले भारतीय गव्हर्नर आणि RBIचे तिसरे गव्हर्नर C.D. देशमुख हे होते, ज्यांचा कालावधी 11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 पर्यंत होता। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, मार्च 2025 मध्ये कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, S.K. मजुमदार। कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून S.K. मजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। S.K. मजुमदार यांना 25 वर्षांहून अधिक बँकिंग अनुभवासह त्यांच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट म्हणून विशिष्ट पात्रता आहे। ते जानेवारी 2000 पासून कॅनरा बँकेशी संबंधित आहे, जिथे त्यांनी विविध शाखा आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम देखील केले आहे। S.K. मजुमदार हे 3 वर्षांच्या कालावधीसाठी कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त झाले आहेत। आता आपण कॅनरा बँकेबद्दल जाणून घेऊयात। कॅनरा बँक ही भारतातील एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे। कर्नाटकातील मंगळूर येथे अंबेबल सुब्बाराव पै यांनी 1906 मध्ये कॅनरा बँकेची स्थापना केली होती। 1969 मध्ये भारत सरकारने कॅनरा बँकेचे राष्ट्रीयकरण केले। या बँकेचे मुख्यालय बंगळूर येथे आहे। कॅनरा बँक ही भारतातील तिसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे। कॅनरा बँकेचे कार्यालये लंडन, दुबई आणि न्यूयॉर्क येथे देखील आहे। कॅनरा बँक ही एक आघाडीची मर्चंट बँक आणि इन्व्हेस्टमेंट बँक आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील कोणती कंपनी अलीकडेच
30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवलासह जगातील सर्वात मौल्यवान पोलाद उत्पादक कंपनी बनली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, JSW स्टील. ही कंपनी अलीकडेच 30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवलासह जगातील सर्वात मौल्यवान पोलाद उत्पादक कंपनी बनली आहे. JSW स्टील ही स्टील उत्पादनासोबतच अक्षय ऊर्जा आणि सिमेंट उत्पादन क्षेत्रातही कार्यरत आहे. 26 मार्च 2025 रोजी BSEवर कंपनीच्या शेअरची किंमत 1074.15 रुपयांवर पोहोचली होती. JSW स्टील ही कंपनी अलीकडेच 30 अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलासह जगातील सर्वात मौल्यवान स्टील निर्माता बनली आहे, जी न्यूकॉर्पला मागे टाकून अव्वल स्थानावर आली आहे. सरकारी समर्थित उद्योग संरक्षण उपायांमुळे भारतीय स्टील उत्पादकांच्या चांगल्या कामगिरीमुळे स्टॉकने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. JSW स्टीलचे मूल्यांकन आता टाटा स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि सेलपेक्षा जास्त आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, कोणत्या कंपनीने अलीकडेच तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी पहिले F404 in-20 इंजिन HALला दिले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, GE एरोस्पेस. GE एरोस्पेस या कंपनीने तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी पहिले F404 in-20 इंजिन HALला दिले. GE एरोस्पेसने अलीकडेच तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA Mk1A साठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALला 99 पैकी पहिले F404 in-20 इंजिन दिले आहे. ही डिलिव्हरी भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी दीर्घकालीन भागीदारी आणि वचनबद्धतेवर प्रकाश टाकते, ज्यामुळे पुढच्या पिढीतील लढाऊ विमाने आणि संरक्षण उत्पादनाच्या दृष्टिकोनाला यामुळे पाठिंबा मिळतो. आता आपण HALबद्दल जाणून घेऊयात. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय बेंगळूर येथे आहे. 23 डिसेंबर 1940 रोजी HALची स्थापना झाली. HAL सध्या भारतीय लष्करी विमानांचे डिझाईन आणि उत्पादन करते. आता आपण GE एरोस्पेसबद्दल जाणून घेऊयात. GE एरोस्पेस ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी विमान इंजिन आणि संबंधित तंत्रज्ञान तयार करते. याचे मुख्यालय एव्हनडेल, ओहायो, USA येथे आहे. कंपनीची स्थापना 1892 मध्ये झाली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, आनंदपूर साहिबमध्ये बिबट्या सफारी डेस्टिनेशन म्हणून कोणते ठिकाण विकसित केले जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, झज्जर बचौली हे ठिकाण आनंदपूर साहिबमध्ये बिबट्या सफारी डेस्टिनेशन म्हणून विकसित केले जात आहे. हे उपक्रम अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सादर केलेल्या बदलदा पंजाब 2025-26च्या अर्थसंकल्पाचा भाग आहेत. पंजाबमधील पर्यटन वाढविणे, जैवविविधता जतन करणे, रोजगार निर्मिती करणे आणि सांस्कृतिक वारसा वाढविणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ही सफारी आनंदपूर साहिब येथे विकसित केली जात आहे. याचे उद्दिष्ट इको टुरिझम डेस्टिनेशन विकसित करणे, जेथे अभ्यागतांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बिबट्या आणि इतर वन्यजीवांचे निरीक्षण करता येईल. हे पंजाबमधील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे, ज्यामध्ये बिबट्या सफारी आहे. वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे व इको टुरिझम आणि जैवविविधता जागरूकता या सफारी डेस्टिनेशनमुळे वाढवली जाणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, सहकारी मॉडेल अंतर्गत सहकार टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमित शहा. अमित शहा यांनी सहकारी मॉडेल अंतर्गत सहकार टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम पंतप्रधानांच्या सहकार से समृद्धी म्हणजेच सहकार्यातून समृद्धी या दृष्टिकोनाशी सुसंगत असे आहे. केंद्र सरकारकडून उबर व ओला यासारखीच सहकार टॅक्सी ही सहकार चालित राईड हेलिंग सेवा सुरू केली जाणार आहे. ही योजना ओला आणि उबर यासारख्या खाजगी कंपन्यांच्या मॉडेलवर आधारित आहे, परंतु यात चालकांना अधिक फायदा मिळतो. या सेवेमध्ये कमावलेला नफा थेट चालकांच्या खात्यात जातो. कोणताही मध्यस्थ कमिशन घेत नाही. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की सर्व सदस्यांच्या सहभागाद्वारे लोकशाही व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. दुचाकी, टॅक्सी, रिक्षा आणि 4 चाकी वाहने या सेवेत नोंदणी करू शकतात.
याद्वारे प्रवाशांना स्वस्त दरात वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 8वा आहे, 2025-26च्या अर्थसंकल्पात दुसऱ्या राष्ट्रीय जनुक बँकेची घोषणा कोणत्या थीम अंतर्गत करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इन्व्हेस्टिंग इन इनोव्हेशन्स या थीम अंतर्गत दुसऱ्या राष्ट्रीय जनुक बँकेची घोषणा करण्यात आली आहे। दुसऱ्या राष्ट्रीय जनुक बँकेच्या स्थापनेचे उद्दिष्ट भविष्यातील अन्न आणि पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 10 लाख पीक जर्म प्लाझमचे संवर्धन करणे आहे। हा उपक्रम 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या इन्व्हेस्टिंग इन इनोव्हेशन्स म्हणजेच नवोपक्रमांमध्ये गुंतवणूक या थीमचा एक भाग आहे। याचे महत्त्व नवीन जीन बँकेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील आणि भारताची संवर्धन क्षमता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट असेल। दीर्घकालीन अन्न आणि पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 9वा आहे, 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय म्हणून घोषित करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ही 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे। अलीकडेच पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम जाहीर केली आहे। 2025ची थीम आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, तर 2024ची थीम होती योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी। आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो। 2014मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता। पुढील प्रश्न बघूयात। शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे, 2025मध्ये तामिळनाडूमधील कोणत्या पवित्र ग्रोव्हला अलीकडेच राज्याचे दुसरे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कसमपट्टी सेक्रेड ग्रोव्ह। या पवित्र ग्रोव्हला तामिळनाडू राज्याचे दुसरे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। दिंडीगुल जिल्ह्यातील अलागर मलाई राखीव जंगलाजवळ असलेले कसमपत्ती आता मदुराईमधील अरिट्टापट्टीमध्ये तामिळनाडूमधील दुसरे अधिकृतपणे नियुक्त केलेले जैवविविधता वारसास्थळ म्हणून सामील झाले आहे। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत। मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील। तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।